नमस्कार. मी आलो आहे एका धरणावर नगर जिल्ह्यामधल्या आणि येणाऱ्या काळामध्ये या धरणाला किंवा धरणाच्या पाण्याला महत्त्व येणार आहे कांद्याच्या दृष्टीनं. कारण अल निनो इफेक्ट यावर्षी होणार आहे आणि अल निनो जर इफेक्ट आला तर पाऊसमान कमी पडतं. पाऊसमान जर कमी पडलं तर धरणातलं पाणी किंवा साठवलेलं पाणी याच्याशिवाय पर्याय असत नाही. ते किती पुरेल, कसं पुरेल या संदर्भातली चर्चा आपण करणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026. अनेकांना उत्सुकता आहे आणि काळजी पण आहे की माझा कांदा आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी बाजारात आणणार आहे. कोणी म्हणतं की आमचा उन्हाळी कांदा हा मार्चच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात येणार आहे. आणि बाजारभावाच्या संदर्भातलं काय? बाजारभावाच्या संदर्भात जोपर्यंत डेटा किंवा माहिती आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण पुढचे अंदाज सांगू शकत नाही. आपलं जे ॲग्रो शिवारचं मॉडेल हे त्याच्यावर आहे असं मी उत्तर देत असतो. पण तरी पण एक हिंट द्यायला हरकत नाही. यावेळेस कांदा तुम्हाला फार रडवणार नाही, पण सुरुवातीला कांद्याचे बाजारभाव हे आजही दबावातच आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये कांद्याची काळजी करायचं कारण नाही. या संदर्भात काही निर्यातदारांशी आपण बोललो, काही व्यापाऱ्यांशी मधल्या काळात चर्चा केली. त्यांनी जो अंदाज दिला आहे साधारण यंदा कांद्याचं जे उत्पादन आहे ते 10% घसरू शकतं. सकाळी आपण मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यामधल्या कांद्या पट्ट्यातला एक व्हिडिओ टाकला आहे. आमचे एक यूट्यूबर मित्र आहे आशिष पाटीदार म्हणून, हिंदीमध्ये प्याज की उन्नत खेती या नावानं ते यूट्यूब चॅनल चालवतात. आता ते हे सगळं असताना ते स्वतः शेतकरी पण आहेत. त्यांनी तो व्हिडिओ टाकला होता आणि त्यांनी सांगितलं की बाबा आता कांद्याचं काही खरं नाही. 15 मिनिटं झाली हा पाऊस पडतो आहे. याच्यामध्ये मागच्या 2-3 दिवसापासून मध्य प्रदेश आणि काही भागामध्ये कांद्यापट्ट्यात महाराष्ट्रामध्ये पण धुक्याचा प्रादुर्भाव आहे. आणि MP मध्ये तर मागच्या आठवड्यात पाऊस होता, काही ठिकाणी या आठवड्यात पाऊस आहे. या सगळ्या पावसाचा आणि धुक्याचा परिणाम असा झाला की तिकडे कांद्यावर करपा आलेला आहे. त्यामुळे यंदा त्या कांद्याचं उत्पादन किती होईल आणि कसं होईल हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये अलीकडेच काही आकडे जारी करण्यात आले होते आणि त्यांनी सांगितलं की मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात कांद्याची लागवड वाढलेली आहे आणि ती किती वाढावी तर मागच्या वर्षीपेक्षा ती जास्त झालेली आहे. आता या सगळ्या याच्यातनं शेतकरी घाबरून जातो आणि जे कोणी मधली माणसं आहे, ज्याला बिचौलिये आपण म्हणतो, या सगळ्यांचा फायदा होतो आणि या बातम्यांचा फायदा भाव पाडण्यासाठीच केला जातो. एक क्रोनॉलॉजी ठरलेली आहे की दरवर्षी कांदा जेव्हा बाजारात यायला सुरुवात होते, रब्बीचा कांदा, त्यावेळेस एक असं काही माध्यमांमध्ये आरडाओरडा सुरू होतो. मग काही यूट्यूबर असतात, काही याच्यामध्ये असतात. पण सगळ्यात जास्त जी माध्यमं हे ॲक्टिव्ह होतात ती दिल्लीमधली आणि नंतर दुसऱ्या बाजूला मग ती नाशिकमधनं, लासलगाव, पिंपळगावमधनं अशा बातम्या येतात आणि या बातम्यांचा रोग एकच असतो की कांदा खूप आहे आणि भाव पडणार आहे. दरवर्षी अशा बातम्या सोडण्यामध्ये काय मजा वाटते? यावर्षी आमची निर्यात घसरली आहे, आमच्याकडे भारताचं उत्पन्न घसरलं आहे, फार वाईट अवस्था आहे आणि कांद्याचे भाव आता पडणार आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. तुम्हाला कुठेतरी अशी व्यवस्था तयार करायची आहे का की शेतकऱ्यांना लुटण्यासाठी म्हणून एकूण असे सगळे बॅकग्राऊंड तयार करायचे, निगेटिव्ह बातम्या द्यायच्या आणि या निगेटिव्ह बातम्या नंतर कात्रणं करून तुमच्या गाळ्यावर किंवा इथं लावायच्या, गोडाऊनमध्ये लावायच्या किंवा शेतकऱ्याच्या व्हॉट्सअपला पाठवायच्या आणि सांगायचं की आता कांद्याचे बाजारभाव पडणार आहे, त्यामुळे मी काय तुला 500-1000च्या वर देऊ शकत नाही. ॲग्रो शिवारनं नेहमीच फॅक्ट्स मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आताही तोच विषय आहे की हे जे फॅक्ट्स आहे ते तुम्ही समजून घ्या. अशा काही बातम्या येत असतील नकारात्मक तर त्याला प्रश्न विचारा त्या सगळ्या याच्यामध्ये की ठीक आहे, माझे भाव पडत आहेत, मग ग्राहकांना आता 40-45 रुपयांनी कसा मिळतो आहे कांदा? ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात, त्यांचे अधिकृत आकडे सरासरी संपूर्ण देशामध्ये 25, 26, 27 असे आहेत.
हे वेगवेगळ्या झोनचे वेगवेगळे आहेत. पण तुम्ही जर या सगळ्या याच्यामध्ये बाजारात गेला, आजही नाशिक शहर, पुणे असेल, मुंबई असेल, चांगल्या क्वालिटीचा ज्या कांद्याला तुम्ही मागच्या आठवड्यात किंवा अगदी कालच जो कांदा 10 रुपयांनी, 5 रुपयांनी, 7 रुपयांनी विकला आहे, तो कांदा ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा 20 रुपयांना मिळतो. आणि चांगल्या क्वालिटीचा कांदा, मी स्वतः परवा नाशिकला गेलो होतो. आता माझ्याकडे तो कांदा नाही आहे, मी दाखवेन तुम्हाला. गुलाबी रंगाचा कांदा होता आणि 45 रुपये किलो आणला आहे. पण तो मीडियम गोल्टा होता, तो काय एकदम सुपर गोल्टा नव्हता. 45 रुपये दिले. येणाऱ्या काळात मी काय करत जाणार आहे, की अशा कुठे शहरांमध्ये गेलो तर ते कांदा विकत घेणार आहे आणि त्याची बिल पण घेणार आहे त्या त्याच्यातनं तुम्हाला समजेल, की मग इकडे तुम्ही भाव कांदा खूप आहे असं म्हणतात, मग शहरामध्ये मागणी कशी काय येते आहे? कारण भाव कधी वाढवता तुम्ही? मागणी जेव्हा वाढते तेव्हा भाव वाढवतात. आणि आता जे शहरामधले जे डिस्ट्रीब्युटर आहे, भाजीवाले आहेत किंवा तुमच्या आठवडी बाजारात, म्हणजे लासलगावला तुम्ही कांदा घ्या आणि शुक्रवारी निफाडचा बाजार भरतो तिथं जा, गुरुवारी आमच्या विंचूरचा बाजार भरतो तिथं या. 10 मिनटाचं अंतर नाही आहे बाजार समितीपासून. तिथला कांदा तुम्हाला जो आहे तो महाग मिळेल. आणि तुम्ही म्हणाल की अरे मी हा कांदा तर 2 रुपयांनी मला आला होता. शेतकरी रडले होते तिथे कांदा विकताना. तर आपण जो विषय आहे, हे समोर धरणाचं पाणी आहे, हे की आता या उन्हाळ्यावर व्यवस्थित आहे, धरणं भरलेली आहे. पण आगामी काळामध्ये अल निनो इफेक्ट झाला तर पावसाचा कमी अंदाज असेल आणि त्या अंदाजावर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये रब्बीच्या कांद्याला चांगले भाव मिळू शकतात. व्यापारी म्हणतायत की एक गॅप येऊ शकतो, कारण या मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपला हा जो कांदा आहे तो संपवू शकतो किंवा त्याची आवक कमी होईल. कालच्या शिवजयंतीच्या सुट्टीमुळे अनेक बाजार समित्या बंद होत्या. परिणामी काय झालं की आज सकाळी लासलगाव असेल, विंचूर असेल, या ठिकाणी बाजारात आवक जास्त झाली. पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये बाजारभाव दबावत आहे 7 ते 10 रुपये लाल कांद्याला, आणि बाकीचे जे आहे ते साधारण 11 रुपयापर्यंत आहे. लासलगाव विंचूरला साधारण 11 रुपये आहे. बाजारभावाचा अचूक अंदाज आपण मागेच सांगितलेला होता की कुठल्या जिल्ह्यात किती राहील. याही वेळेस शनिवारी किंवा रविवारी ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांच्यासाठी मी सांगणार आहे, मेंबरशिपसाठी तुम्ही इथं क्लिक करा, जॉईनच्या बटनावर क्लिक करा, आजच मेंबरशिप घ्या. कारण जे अतिशय गंभीरपणे, जे अतिशय सिरियसली कांदा या विषयाकडे पाहतात, ते साधारण माझ्या लक्षात आलं की ते प्रश्न विचारतात, ते सदस्य आहेत आणि त्यातून तो डेटा ते तयार करत असतात. ॲग्रोशिवारचं जे मॉडेल आपण तयार केलं आहे ते साधारण त्याच पद्धतीवर आहे. एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात साधारण 15 एप्रिलमध्ये भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज येतो पावसाचा. आता हा पावसाचा गर्भधारणेचा काळ असं आपण म्हणतो, की पावसाचे आता ढग जमा होणं आणि ते कुठून ते होतं या पद्धतीचं ते सुरू आहे. मार्च एप्रिलमध्ये त्याचा अंदाज येईल आणि पहिला अंदाज 15 एप्रिलला होईल आणि त्यानंतर साधारण 5 ते 10 मेच्या दरम्यान दुसरा अंदाज येतो. काही खाजगी हवामान संस्था आहेत, स्कायमेटसारखे आहेत, ते पण अंदाज प्रकाशित करतात आणि प्रदर्शित पण करत असतात. पण यावेळेस आधीच काही हवामान तज्ज्ञ असं म्हणू लागले, IMDचे तज्ज्ञ आहेत, म्हणजे एक 5वी 6वी पास आणि काहीतरी इकडनं तिकडनं घेऊन अंदाज दिलेले तज्ज्ञ नव्हेत. हे IMDचे अभ्यास पूर्व त्यांनी सांगितलेलं आहे की यंदा अल निनो इफेक्ट राहू शकतो. अल निनोचा परिणाम झाला तर खरीपाच्या लाल कांद्याला भविष्यात जो तुम्ही लागवड कराल त्याच्यावर परिणाम होईल आणि त्याच्यावर परिणाम झाला तर तुमच्या रब्बी कांद्याला एक वेळ असेल की त्याला चांगले बाजारभाव मिळतील. यावेळेस कांदा तुम्हाला रडवणार नाही आहे. कांदा तुमच्या चेहऱ्यावर एक छानसं हास्य निर्माण करेल आणि ती काळजी तुम्हाला करायची काहीच गरज नाही. त्यामुळे फक्त निर्णय घेताना बाजाराचे ते आपण त्यावेळेस कसे घ्यायचे, काय त्याचं एक फॉर्म्युला आहे, तोही आपण हे करूया. त्या पद्धतीने घ्या, सावधतेने घ्या आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. धरणातलं पाणी असेल किंवा आकाशातलं हे असेल, हवामान प्रत्येकाचं चेंज होत असतं. बाजार व्यवस्थेचं सुद्धा हवामान बदलेल आणि एक आपलाही दिवस यायला सुरुवात झालेली आहे. काही काळजी करू नका.
जोडून राहा, जॉईनच्या बटनावर क्लिक करा. लवकरच आपण तो व्हिडिओ आणू आणि या संदर्भातली अतिशय टेक्निकल माहिती आपण उद्या किंवा परवा घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.